साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन हा संविधान सन्मान दिन साजरा करत माकपची बाईक रॅली, देश रक्षा कौन करेगा हम करेंगेची सामूहिक घोषणा। 26 जानेवारी 2024 रोजी आपण 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। 26 जानेवारी 1950 रोजी आपण देशातील प्रत्येक नागरिकाला प्रतिष्ठा आणि समतेची ग्वाही देणारे संविधान स्वीकारले। स्वातंत्र्य, लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि आर्थिक आणि सामाजिक न्याय हे संविधानाचे मूलाधार आहेत, याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान वाटतो। प्रजासत्ताक दिन लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी संविधान सन्मान दिन म्हणून साजरा करताना संविधान सन्मान आणि संविधानाचे रक्षण या देशातल्या प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे। यासाठी आत्मबलिदानाची तयारी ठेवा, असे आवाहन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे तिरंगा ध्वजारोहणावेळी केले। शुक्रवारी दिनांक 26 जानेवारी रोजी माकपचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण आणि संविधान सन्मान दिन बाईक रॅली आयोजन पक्षाचे जिल्हा सचिव कॉम्रेड एम.एच. शेख यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। सकाळी 10 वाजता दत्तनगर पक्ष कार्यालय येथून शेकडो कार्यकर्ते आपल्या दुचाकी वाहनांना तिरंगा बांधून हातात तिरंगा ध्वज घेऊन प्रजासत्ताक दिन चिरायू हो, संविधान सन्मान दिन चिरायू हो, हम सब एक है, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, देश की रक्षा कौन करेगा हम करेंगे, हम करेंगे, संविधान की रक्षा कौन करेगा हम करेंगे, हम करेंगे अशा जोशपूर्ण घोषणा देत संविधान सन्मान दिन बाईक रॅलीचे उद्घाटन कॉम्रेड नरसय्या आडम आणि कॉम्रेड एम.एच. शेख यांनी केले। त्यानंतर या रॅली नेतृत्व पक्षाचे राज्य सचिव समिती कॉम्रेड नसीमा शेख, कॉम्रेड नलिनी कलबुर्गी, कॉम्रेड युसुफ मेजर यांनी केले। ही रॅली आंध्रदत्त चौक मार्गे निघाल्यानंतर माणिक चौक येथे पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांचे गाड्या अडवले, मात्र उत्साही कार्यकर्त्यांनी देशप्रेमीच्या घोषणा देत पुढे निघाले। सदर रॅली यशस्वी करण्यासाठी व्यंकटेश कोंगारी, शेवंता देशमुख, सुनंदा बल्ला, सिद्धप्पा कलशेट्टी, रंगप्पा मरेडी, अब्राहम कुमार, हनीफ सातखेड, सलीम मुल्ला, दाऊद शेख, विल्यम ससाने आदीसह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन ॲडव्होकेट कॉम्रेड अनिल वासम यांनी केले। कदापि या देशामध्ये रावणाचं राज्य निर्माण होऊ देणार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने आम्हाला घटना दिली। ही घटना देशाची आत्मा, सगळ्याला समान अधिकार दिलेला, परंतु भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या संघटना या देशामध्ये या घटनेवर मनुस्मृती या देशामध्ये आणण्याचा प्रयत्न चालू आहे। बऱ्याच लोकांना माहित नाही मनुस्मृती काय। मनुस्मृती म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था, आणि ही व्यवस्था सामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करणार आहे।